तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याशी सुद्धा काही वेळापूर्वी एबीपी माझानी बातचीत केली होती। त्या काय म्हणाल्या होत्या आपण ऐकूया। जवळपास आता मी माहिती घेतली तर जवळपास 40 पर्यंत आकडा गेलेला आहे जे लोक मृत्यू झालेला आहे। पण रेल्वे प्रशासन पूर्ण याच्यावर लक्ष ठेवून आहे, ते पूर्ण चौकशी करते आणि मी पण आता डीआरएम मॅडमला सूचना दिलेल्या आहे की योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि त्या लोकांना योग्य पद्धतीने ट्रीटमेंट जे काही देणं शक्य असेल ते देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचे आदेश मी दिलेले आहे आणि मी पण आता त्यांच्या संपर्कात राहते जाता। रक्षाजी, आता आपण उल्लेख केलात आपल्या प्रतिक्रियेमध्ये, मात्र याविषयी आपण अजून सविस्तर सांगू शकाल का? नेमका मृत्यू झालेल्यांचा आणि जखमींचा काही आकडा समोर येतोय का प्रशासनाकडून अधिकृतरित्या? हॅलो रक्षाजी, आपण आता उल्लेख केलात आपल्या उत्तरामध्ये, मात्र इथे जे मृत्यू झाल्याचा जो आकडा आहे, जखमी प्रवाशांचा आकडा आहे, याविषयी काही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत अजून कन्फर्म नाही आहे। आता सगळे जण आता वेगळे वेगळे कोणी सांगतात। 10 मिनिटं मी आधी विचारलं तर मला 15 ते 20च्या सांगितलं। आता जस्ट तुमचा फोन यायच्या आधी विचारलं तर 35 ते 40, कोणी म्हणतं 50, तर पण टेंटेटिव्ह जो आता आलेला आहे, कारण अजून ते त्याच्यावर पूर्ण कारवाई चालू आहे, कारण की ही घटना आत्ताच घडलेली आहे। पण रेल्वे प्रशासन पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे, स्थानिक पण सगळे लोक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। तर जळगावहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये अचानक लागलेली आग, त्यानंतर प्रवाशांमध्ये निर्माण झालेलं भीतीचं वातावरण, ट्रेनच्या डब्याला आग लागली अशी पसरलेली अफवा, त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर मारलेल्या उड्या, त्यानंतर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेस खाली आलेले प्रवासी आणि त्यानंतर घडलेली मोठी दुर्घटना। अवघ्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। अजून साधारण 1 तास आता या घटनेला होत आलेला आहे आणि आत्तापर्यंत जी माहिती समोर येते त्यानुसार 40 प्रवासी यामध्ये गंभीर जखमी आहेत। यांना सर्व जखमींना उपचारांसाठी सध्या रुग्णालयामध्ये हलवलं जात आहे। त्यासाठी वेगवेगळी पथकं या घटनास्थळी पोहोचलेली आहेत आणि मदत कार्य सध्या जोरदारपणे सुरू करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन संयुक्तपणे या ठिकाणी सध्या बचाव कार्य करत आहेत आणि जखमी प्रवाशांना सध्या तातडीने वैद्यकीय उपचार मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत। याविषयी अद्याप अधिकृत माहिती किंवा कुठलीही अधिकृत घोषणा प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही, जी थोड्याच वेळात होणं अपेक्षित आहे। सुरुवातीला प्रायोरिटी या सर्व गंभीर जखमी प्रवाशांना उपचार मिळण्याचे आहे, त्या दृष्टीने सध्या प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे। सध्या जो आकडा वेगवेगळ्या स्रोतांमधून आपल्यापर्यंत पोहोचतो आहे त्यानुसार जखमींचा आकडा 40 असल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे। तर 6 ते 7 जण या दुर्घटनेमध्ये दगावलेत अशी भीती सध्या व्यक्त केली जाते आहे। रेल्वेच्या डब्यामध्ये मुंबईच्या दिशेने येणारी ही पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्टेशन सोडल्यानंतर काही वेळातच परांडा स्टेशन येण्यापूर्वी ही दुर्घटना घडलेली आहे। मध्य रेल्वेचे पीआरओ डॉक्टर स्वप्नील नीला सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। स्वप्नीलजी, या दुर्घटनेविषयी काय अधिकृत माहिती आत्तापर्यंत समोर येते? प्रोटोकॉल है उसके हिसाब से सारी व्यवस्थाएं की जाएंगी। मैं आ रही हूं आपके पास। इस वक्त हमारे साथ फोन लाइन पर वेस्टर्न रेलवे के सीपीआरओ स्वप्निल जी फोन लाइन पर जुड़ चुके हैं। स्वप्निल जी, हमारे दर्शकों को क्या जानकारी देंगे, अभी क्या स्थिति है, क्या हुआ था? इसमें पुष्पक एक्सप्रेस जो लखनऊ से मुंबई की तरफ आ रही थी, इस गाड़ी को माहेजी और करधाड़े इन दोनों स्थानकों के दरमियान कुछ एसीपी हुआ था। एसीपी होने के बाद में कुछ यात्री जो है वो गाड़ी में से नीचे उतरे थे। उसी वक्त पे दूसरी तरफ जाने वाली जो कर्नाटक एक्सप्रेस है जो दिल्ली की तरफ जा रही थी, उस गाड़ी से कुछ यात्रियों को इंजरी होने की खबर अभी अपने पास आई हुई है। इसमें यात्री एसीपी के चलते नीचे उतरे हुए थे। उन यात्रियों को दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस से कुछ हिट हुआ है और उसके चलते हम लोग जो है स्थानिक प्रशासन की मदद से वहाँ पे हम लोग जो एम्बुलेंसेस है वो पहुंचाने का प्रयास कर रहे हैं। जल्दी एम्बुलेंस वहां पे पहुंच जाएंगी। उसके बाद में साथ ही में भुसावल से जो मेडिकल वैन होती है वो भी मेडिकल रिलीफ ट्रेन अपनी भुसावल से निकल चुकी है, वो जल्दी ही वहां पे पहुंचेगी और उसके बाद में हम उस गाड़ी को वहां पे जो यात्रियों को जिनको इंजरी हुई है उनको मेडिकल हेल्प पहुंचाने का प्रयास करेंगे। ट्रेन हादसे में 8 लोगों की मौत हो गई है, 40 लोग जख्मी बताए जा रहे हैं। स्वप्निल जी,
नहीं, ऐसी कोई खबर अभी तक अपने पास नहीं है। जब तक वहाँ पे डॉक्टर या मेडिकल टीम नहीं पहुँचती तब तक हम लोग ऐसी कोई इन्फॉर्मेशन मुझे नहीं है अपने पास में। जब लोग पहुंच जाएंगे हॉस्पिटल को, लोग अपने पहुंच जाएंगे, यात्री वहाँ मतलब मेडिकल मदद वहाँ पे पहुंच जाएगी, उसके बाद ही आप लोग कुछ बात कर सकते हैं उसके बारे में। जी धन्यवाद। हमारे साथ गुलाबराव पाटील जी इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं। आप तर आपण बघितलं मध्य रेल्वेच्या PROंची ही प्रतिक्रिया होती। अद्याप जखमी किंवा मृत्यू याबाबत कुठलीही अधिकृत माहिती स्पष्टपणे समोर आलेली नाही। वैद्यकीय टीम या सगळ्याचा तपास करेल आणि त्यानंतर सध्या याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिली जाईल असं त्यांनी काही वेळापूर्वीच दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे। रेल्वेच्या धडकेमध्ये 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू आणि 40 प्रवासी गंभीर जखमी अशी माहिती सध्या समोर येते आहे। या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। मुंबईच्या दिशेने येणारी ही एक्सप्रेस या पुष्पक एक्सप्रेसमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली। अफवा उठली आणि त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेच्या डब्यातून उड्या मारल्या, ट्रॅकवर त्यांनी उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसली आणि त्यातून ही दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे। घटनास्थळाची ही काही व्हिज्युअल्स सध्या आपण ABP माझाच्या स्क्रीनवर पाहतो आहोत। अनेक प्रवासी या ठिकाणी जखमी झालेले आहेत। काही जणांचा यामध्ये रेल्वेखाली चिरडून मृत्यू झालेला आहे। अनेकांचं साहित्य या ठिकाणी पडल्याचं देखील रेल्वे ट्रॅकवर आपल्याला दिसतं आहे। जळगावमध्ये घडलेली ही रेल्वेची दुर्घटना, यामध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अनेक प्रवासी सध्या गंभीर जखमी आहेत। मुंबईच्या दिशेने येणारी ही एक्सप्रेस, या एक्सप्रेसमधल्या रेल्वे अपघाताचा नवा व्हिडिओ आता ABP माझाच्या हाती लागलेला आहे। हा व्हिडिओ सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। प्रवासी रेल्वेतून उड्या मारतानाचा हा व्हिडिओ आहे। कशा प्रकारे नेमकी ही दुर्घटना घडली, त्या क्षणी नेमकं काय झालं, या क्षणाचा ज्या क्षणानंतर ही दुर्घटना घडली त्या क्षणाचा हा व्हिडिओ सध्या ABP माझाच्या हाती आलेला आहे, जो आपण पाहतो आहोत। रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा उठल्यानंतर कशा प्रकारे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि कशा प्रकारे या प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। दुर्घटना घडण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत। जळगाव स्टेशन सोडल्यानंतर रेल्वेच्या पुष्पक एक्सप्रेसच्या एका डब्यामध्ये ठिणग्या उडाल्या आणि त्यामुळे आपल्या डब्यामध्ये आग लागली अशी अफवा उठली, अशी चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर जीवाच्या भीतीने प्रवाशांनी ही ट्रेन थांबवून या ट्रेनमधनं उड्या मारायला सुरुवात केली। ज्यावेळी ट्रेनमधून उतरलेले हे सगळे प्रवासी या व्हिज्युअल्समध्ये आपण पाहू शकतो। आणि गिरीश महाजन सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। गिरीश जी, या दुर्घटनेबद्दल काय माहिती आतापर्यंत समोर आली आहे? अर्ध्या तासापूर्वी मला आमच्या एसटीचा जळगाव एसटीचा फोन आला आणि मी तातडीने सगळं जामनेर होतो आज सुदैवाने। मी 10 दिवसांनी चाललो होतो मुंबईहून इकडे बाहेरून आणि मला फोन आला। तसं मी सगळं कार्यक्रम होतो ते सोडून मी एका मिनिटामध्ये तिकडे निघालो तसं वेगाने आणि 2-3 मिनिटांमध्ये स्पॉटर पोहोचणार आहे। तर पूर्वी मला ऍक्च्युअली वाटलं की 10-12 लोक गेल्याची बातमी आहे। मी कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी बोललो, त्यांनी पण मला तीच बातमी सांगितलेली आहे। आकडा कमी जास्त होतोय पण आता नक्की तिथे गेल्यावरच मला त्या ठिकाणी कळेल। पण 3 मिनिटांमध्ये मला वाटतं जास्तीत जास्त त्या ठिकाणी मी पोहोचेल। स्थानिक एका कार्यकर्त्याला मी बसलो जवळच्या गावातल्या आणि त्यानंतर मला नक्की सांगतील नेमकं काय झालं आणि काय नाही। निश्चितपणे गिरीश जी, तुम्ही या घटनास्थळी पोहोचत आहातच, मात्र आतापर्यंत तुम्ही जे अपडेट्स घेतलेले आहेत त्यानुसार तुम्ही आताच सांगताय की 10 पर्यंत हा आकडा गेलेला असू शकतो। 10 पर्यंत असावा असं मला वाटतं सगळ्या सांगण्यावरून, पण वेगवेगळे आकडे आहेत पण 10 पर्यंत आकडा असावा। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आता काय कसं झालं, काय कोणी म्हणतात आग लागली म्हणून ट्रेन आपली चेन पूल केली, त्यातून काही लोक खाली उड्या मारले, समोरून गाडी येत होती, कोणी सांगता उभे होते, नक्की कळत नाहीये पण तिथे गेल्यावर मला नक्की सांगता येईल। गिरीश जी, या जखमींना तातडीने उपचार मिळणं आवश्यक आहे। साधारण 40 किंवा त्यापेक्षा जास्त जखमी असतील असं म्हणतात। रेल्वे अँब्युलन्स त्या ठिकाणी ट्रॅकवर निघालेली आहे। इकडनं आमच्या गाड्या त्या ठिकाणी कार्यकर्ते सगळे आहेत भाजपचे, ते सुद्धा त्या ठिकाणी मदतीला थांबलेले, मी त्यांच्याशी संपर्कात आहे। काही लोकांना पाठवलेलं आहे बाहेर, असं झालेलं आहे। गिरीश जी, या सगळ्यांवर कुठे उपचार सुरू आहेत, कशा प्रकारे या सगळ्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवलं जातं? काही लोकांना पाचोरा जवळ आहे, पाचोऱ्याच्या जवळच घटना झालेली आहे। 15-20 मिनिटाच्या अंतरावर तिथे पाचोऱ्याला ते प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे आम्ही शिफ्ट करण्याची तयारी त्या डॉक्टरांनी तिथे अलर्ट केलेला आहे। पण अजून जखमी कोणी तिथे पोहोचले नाही, पण काही कॅज्युअलिटी झालेल्या आहेत। 4-5 लोकांना हलवलं असं मला पोलिसांनी त्या ठिकाणी प्रथम सांगितलेलं आहे। पण आता मी जवळच मी 2 मिनिटाच्या अंतरावर त्या ठिकाणी आहे, गेल्यावर आपल्याला संपर्क करतो। ज्या प्रकारे ही घटना घडली त्याच्या अनेक वर्जन समोर येत आहेत। काही जण आग लागली असं सांगतायत, काही जण ठिणग्या उडाल्या आणि आगीची अफवा उडाली असं सांगतायत। याविषयी नेमकी तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे?
मी आलो घटनास्थळावर पोहोचलो, एका मिनिटात घटनानंतर सांगतो, 2 मिनिटात बोलतो. गिरीशजी, सरकारकडून सध्या या ठिकाणी कोण पोहोचलंय, कशा प्रकारे या ठिकाणी बचाव कार्य आणि या सगळ्याचा आढावा घेतला जातो? आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात गिरीश महाजन यांच्याशी आपण बोलत होतो. पुढच्या काही मिनिटांमध्ये मी घटनास्थळी पोहोचतो आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आणि साधारण 10च्या आसपास मृत्यूचा आकडा असावा असा आपल्या कानावर येत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. बचाव कार्य सुरू आहे. जवळच्याच इस्पितळांमध्ये इथल्या जखमींना दाखल केले जात आहे. त्यासाठी ॲम्ब्युलन्स देखील मागवल्या जात आहेत आणि स्थानिकांच्या मदतीनं या सर्व जखमींना तातडीनं उपचार मिळतील याची काळजी घेतली जाते आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे. जळगावमध्ये ही रेल्वे दुर्घटना घडलेली आहे आणि साधारण ही दुर्घटना घडून आता 1 तास उलटून चाललेला आहे. इथल्या प्रवाशांमध्ये अचानकपणे आगीची अफवा उठली आणि या अफवेनंतर काही प्रवाशांनी ही ट्रेन थांबवली. ही ट्रेन नेमकी कुठे थांबली, कशा प्रकारे चेन ओढण्यात आली, चेन ओढल्यानंतर ही ट्रेन थांबली का, या सगळ्या गोष्टी देखील आता हळूहळू अधिकृतरित्या समोर येतीलच. सध्या जो आपण व्हिडिओ बघतोय त्याच्यातून आपल्याला कल्पना येऊ शकते की किती गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असू शकते, कारण हे काही 10-20 प्रवासी नाहीत तर प्रचंड मोठ्या संख्येने प्रवासी रस्त्यावर उतरल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.